त्याला त्याला खूप चांगला अनुभव आहे डिरेक्शनचा. हो ना अमित? हा ते ठीक आहे, दॅट्स ओके. कसं आहे, नुसत्याच एकांकिका बसवणं आणि ऐतिहासिक प्रेमकथा दिग्दर्शित करणं, त्याच डिफरन्स. ओके, फरक आहे. गेट दॅट? म्हणजे बघ, तू आतापर्यंत कधी कोणती ऐतिहासिक प्रेमकथा बसवली आहेस का? म्हणजे तू ही एकांकिका दिग्दर्शित करू शकशील का? सी? अरे मानस, तू बोल ना काहीतरी. म्हणजे प्रेमकथा प्रेमकथा असते ना. ऑफकोर्स. ऐतिहासिक फक्त बॅकग्राऊंड असते. म्हणजे मला असं म्हणायचं की ऐतिहासिक नाटकामध्ये सेट, कॉस्ट्युम्स, लाईट्स या सगळ्या गोष्टींमुळे कलाकाराचा अभिनय आणि चेहरा झाकला जातो. त्यापेक्षा माझ्याकडे एक एकांकिका आहे. म्हणजे मी स्वतःच लिहिली आहे. ती लव्ह स्टोरी आहे. आपण ती केली तर? अरे तू जोधा अकबर दिग्दर्शित करशील का विचारलंय का? तुझ्याकडे एकांकिका आहे का वगैरे विचारलेलं नाहीये तुला. काय बोलतोय हा? समीर चिल. हे ऍटलीस्ट त्याला बोलू तर दे. अरे हो, पण हे काय आहे? तो काय म्हणतोय ते एकदा ऐकून तर घे प्लीज. या ओके, ऑफकोर्स. नाही काय, नॉट अ प्रॉब्लेम. गोन बोल बोल. तर माझी एकांकिका लव्ह स्टोरी आहे. आपल्यासारख्याच मुलांची गोष्ट, आपल्या काळातली, आपल्या मनाचं, विचारांचं प्रतिबिंब दाखवणारी एकांकिका. म्हणजे या जमान्यातली एकांकिका. तुमची, माझी, आपल्या सगळ्यांची गोष्ट. प्रत्येकाला आवडेल, पटेल, आपलीशी वाटेल अशी लव्ह स्टोरी. अगदी खऱ्या आयुष्यात जगतोय असं वाटेल अशी आपलीच प्रेम कहाणी. पण मी एक रिक्वेस्ट करू का तुला? या ऑफकोर्स. नाही, कसं आहे, मी तुला 2 जबाबदारींमध्ये अडकलेलं नाही बघू शकत. अरे की म्हणजे तू अभिनय पण करणार, दिग्दर्शन पण करणार, मग तुला वेळ कसा मिळणार माझ्यासाठी, आपल्या सगळ्यांसाठी? हा, दॅट इज ट्रू. सो आय सजेस्ट की तू फक्त डिरेक्ट कर आणि हा रोल मानसला करू देत. नाही, ते कसं शक्य आहे? का? अरे नाही आहे ते शक्य. आय मीन, याने काय, मानसने कधी काय अभिनय वगैरे केलाय का? काय रे, तू काय कधी ऍक्टिंग वगैरे केलेली आहेस? नाही. नाही. सी, इतकंच ना. आपण एक काम करू, उद्या आपण मानसची ऑडिशन घेऊ. त्यात समजा तो पास झाला तर आपण त्याला अभिनय करायला देऊ, नाही तर नाही. चालेल ना मानस? हो हो, मी तयार आहे परीक्षेला. नाही, कसं आहे साहेब, परीक्षेला आम्ही केव्हाही तयार असतो. आपण परीक्षेला आव्हान समजतो का अवलोकन, त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. आव्हान समजलो तर आपण सगळे दोष झाकायचा प्रयत्न करतो आणि अवलोकन समजलो तर आपण सगळे गुण उलगडून दाखवतो. तसं आहे. तुम्ही कधीही माणसं पाठवा सर्वे करता आणि सर्वे झाला की मग ऑर्डर कन्फर्म करा, काही हरकत नाही. ओके, थँक्यू.
बोला राणी सरकार. हॅलो. काय ग, काय झालं अर्शू? काही नाही, जरा सर्दी खोकला वाटतोय म्हणून थोडीशी कणकण आहे. बरं ऐक ना, फोन अशासाठी केलाय की ऑफिसमधून येताना ना जरा डॉक्टर वझ्यांकडे जाऊन ये आणि माझी औषधं घेऊन ये. फोनवर झालंय माझं बोलणं त्यांच्याशी. फोनवर? सर टॅक्सी पकड आणि जाऊन दाखवून ये त्यांना. का माझ्याबरोबर येते संध्याकाळी? अनिल, अरे आपल्याला किती वर्ष ओळखतायत ते तर म्हणाले की फक्त फोनवर बोलूनही मी तुझी पल्स आणि बीपी सांगू शकतो. जा ना. पण सकाळी तर ओके होतीस, अचानक काय झालं? मी येऊ का लगेच घरी? नाही, काही गरज नाहीये धावपळ करण्याची. मी एक काम करते, पुढच्या वेळी ना तापाला सांगते की आधी अनिल सरांना तुम्ही एक मेल पाठवा, मग त्यांची अपॉइंटमेंट घ्या आणि परवानगी घ्या आणि मगच या. या अवस्थेत तुला जोक सुचतायत? हे बघ, आता फोन ठेवला की लगेच गरम पाण्याची वाफ घेते, डोक्याला आणि मानेला बाम चोळते, गार पाणी न पिता गरम पाणी पिते, एक पॅरासिटामॉल घेते आणि मग पंखा आणि एसी बंद करून 2 पांघरुणं घेऊन मस्त गाढ झोपते. किचनचं तोंडही बघणार नाही. अजून काही राहिलंय का रे लिस्ट मधलं? नाही, काही नाही मॅडम. मी आणि ताप दोघही तुझ्या समोर हार मानतो. शे, हरलो यार आपण. हा समीरनं सगळी घाण करणार बघ. म्हणजे अरे म्हणजे त्याला काय गरज होती तुला ऍक्टिंग येते की नाही हे विचारायची? नाही बरोबर आहे ना. अरे तो डिरेक्टर आहे. आता मी त्याच्या जागी असतो तर मी पण त्याला विचारलं असतं ना की बाबा तुला ऍक्टिंग येते ना, म्हणजे नाटकाच्या चांगल्यासाठी. बरोबर आहे. अरे बरं, ते मान्य केलं. अरे पण मेन प्रॉब्लेम उरतोच आहे ना. कुठला प्रॉब्लेम? भाई तू वेळ कसा देणार? पाठांतर कधी करणार? हे बघ अमित, हे जे नाटक आहे ना ते मी दोघांसाठीच लिहिलंय. ते आमचं नाटक आहे, त्याच्यामुळे मला काही पाठांतर करण्याची गरजच नाहीये. हा म्हणजे जर का मी ते केलं ना तर ते जे डायलॉग्स आहेत ना ते माझ्या मनातून आपोआप येतील. म्हणजे बघ, तो जो त्या कथेतला नायक आहे ना तो आणि मी मानस, या दोघांमध्ये काही फरकच नाहीये. हो, त्यामुळे मी जे बोलेन ना ते असं मनापासून असेल, एकदम असं दिलसे असेल. ताई रे, ताई 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 ताई, काय आहे? काय भूक बीक काय लागली नाही का? अगं चल जेवायला चल. हो ऐका ना, मी ना ऍक्च्युली तुमच्याकडेच येणार होते. मला तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं. काय विचारायचंय? ध्रुवतारा म्हणजे काय? ध्रुव तारा. तुम्ही इंग्रजी माध्यमातून शिकलेली मुली, तुम्हाला ना चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकायला मिळत नाही. निंदाचुबा गोष्ट. अरे हो, गोष्ट लवकर ध्रुव सांगा. तारा. सांगतो ना. बैस. उत्तानपाद नावाचा एक राजा होता. त्याला 2 राण्या होत्या. एक आवडती, दुसरी नावडती. आवडत्या राणीचं नाव होतं सुरुची आणि नावडत्या राणीचं नाव होतं सुनीती. दोघींनाही एक एक मुलगा होता. सुरुचीच्या मुलाचं नाव होतं उत्तम आणि सुनीतीच्या मुलाचं नाव होतं ध्रुव. एकदा हे दोघे राजाच्या मांडीवर एक दिवस बसले होते खेळत. मी तुला एक सांगू? काय ग काय? मला ना समीर डिरेक्टर म्हणून प्रचंड आवडतो. ही इज व्हेरी फॅब, इज रिअली फॅब. आणि म्हणूनच मी त्याला सांगणार आहे की तो मानस आहे ना, त्याला आणखी एक चान्स देऊन बघ ना. जे मनातच नाही ते डायलॉग ओठांवर आणू कुठून? ती समोर आली आणि माझे शब्दच गोठले.